विठ्ठल सोयरा सजन सांगती, विठ्ठल सोयरा सजन सांगती, विठ्ठल या चित्ती बैसलासे बैसलासे, विठ्ठल या चित्ती बैसलासे बैसलासे, विठ्ठल या चित्ती बैसलासे, विठ्ठल यंग व्यापिका. कुठे गेला रे देवादा? तो गायब झाला. ठीक आहे, सापडेलच कधी ना कधी. चल हरिनाम सप्ताह. चल. विठ्ठल ही छाया माझी माझ, बैसला विठ्ठल जीवेची माथा, बैसला विठ्ठल जीवेची माथा, नवदे अन्यथा आण तुझे, विठ्ठल या चित्ती बैसलासे बैसलासे, विठ्ठल या चित्ती बैसलासे बैसलासे, विठ्ठल या चित्ती बैसलासे. कसं येणं केलंस? तुमचं अभिनंदन करायला आले. माझं अभिनंदन का पण? नाही म्हणजे असं मी सध्या काय कोणती मोठी कामगिरी केली आहे आणि एवढ्यात मला कुठलं अवॉर्ड वगैरे पण जाहीर झालं नाही आहे, मग अभिनंदन कशासाठी? हो, असं काय करताय भैरवीजी? हां म्हणजे तुम्ही मला नाही सांगणार, मला माहिती आहे, पण मला कळलंय सगळंच. तुमच्या ताराला, ओ सॉरी, आपल्या ताराला सिनेमा मिळालाय. आता ती तुमच्या घराण्याचं नाव आणखी मोठं करणार. घराण्याचं नाही, ती फक्त स्वतःचं नाव मोठं करणार आहे. तोंडावर माझ्या बोलून गेली आहे ती की आता ती अभिनेत्री तारा मेहेंदळे म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणार आहे. आमच्या घराण्याचा संगीताचा वारसा ती मला परत करून गेली आहे. गाणं कायमचं सोडायचं म्हणते ती. ओ म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर. ॲक्च्युली तुम्हाला कळलं असेल तेव्हा तुम्हाला वाईट वाटलं असेल ना? वाईट? फक्त वाईट नाही वाटलं मला ऐश्वर्या, मला राग आला तिचा, प्रचंड राग. तुम्हाला राग आला, वाईट वाटलं, सगळं मान्य आहे, पण तुम्हाला ॲक्टिंगशी काय प्रॉब्लेम आहे भैरवीजी? तारा ॲक्ट्रेस व्हायचा विचार करते याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ऐश्वर्या. मला प्रॉब्लेम आहे ताराने गाणं सोडण्याचा. वझे घराण्याचा संगीत वारसा सोपवलाय मी तिच्याकडे, तो ती असा वाऱ्यावर कसा सोडू शकते? जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार असाल तर मी तुमची मदत करू शकते. तू माझी मदत करशील? तुमच्यासाठी ताराने गाणं कंटिन्यू करणं एवढंच महत्वाचं आहे ना? हो, आत्ता या घडीला तरी ताराने गाणं सोडू नये एवढाच मुद्दा आहे माझा. मग मी ताराला कन्व्हिन्स करेन गाणं कंटिन्यू करण्यासाठी आणि करेन तुमची मदत. नाही नाही, तुझी काहीतरी गल्लत होते ऐश्वर्या. अगं ती मला जुमानली नाही, तिच्या सख्ख्या आईला. ती तिच्या नवऱ्याचं ऐकत नाहीये. सोहमने किती तिला समजवण्याचा प्रयत्न केला, त्याचंही नाही ऐकलंय तिने. आणि ती तुझं ऐकेल का? तुला असं वाटतंय की ती तुझं ऐकेल? नाही ऐश्वर्या, तिचा निर्णय यावेळेस मला खूप ठाम वाटतोय. ती नाही ऐकणार तुझं. आणि बाय द वे ऐश्वर्या, मी आतापर्यंत तारा आणि सावलीकडनं जेवढं माझ्या ऐकिवात आहे तुझ्याबद्दल, तू तुझा कुठलाही फायदा असल्याशिवाय कोणाची मदत का करशील? बरोबर ओळखलं तुम्ही. आहे ना माझा स्वार्थ. म्हणजे मला तर जुने दिवस आठवले. आमच्या गावात ना हरिनाम सप्ताह खूप उत्साहात साजरा व्हायचा. सगळी जबाबदारी बाबांवर असायची. आई, मी, अप्पू, दादा आम्ही सगळेच खूप दिवस आधीपासूनच तयारीला लागायचो. ते सगळं आठवलं आज.
खरं तर आज आपल्याकडून विठुरायाने नामस्मरण करून घेतलंय. खरंय. बघा, शेवटी नशिबात जे आहे ते होणारच. काय देवासाहेब, भाऊ कुठे हरवलात? काय नाही, तो सदाशिव कुठे दिसतोय का बघत होतो. कुठे पळाला असेल होतो? तुम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली का त्याच्याबद्दल? नाही, अजून तरी काय माहिती नाही. हो, त्याची बायको एकदम भोळी आहे बघा. हो, ती पण त्याला खरं तर वैतागली आहे. म्हणजे तो जर का घरी आला ना तर त्याची बायको लगेच आपल्याला कळवेल. त्याचे नातेवाईक काही इथे गावामध्ये आहेत. त्याचा एक मोठा भाऊ सुद्धा इकडे, त्याला बोलवतो मी. ए सागऱ्या, अरे त्या सदाशिवचा भाऊ आहे, त्याला घेऊन ये जरा. आता चालू बघा. हा, घेऊन ये. तो आमच्या गावात राहतो इथे, सांगेल तुम्हाला दादा. हा त्याचा भाऊ. बघा, आपल्याला रिपीट टेलिकास्ट आवडत नाही, त्यामुळे एकदाच विचारतो, सदाशिव कुठे सापडेल? सदाशिव साहेब तसा आमचा लांबचा नातेवाईक आहे. 6 महिन्यापासून आमच्याकडेच राहत होता. पण काय उद्योग करतो ते आम्हाला काय बी माहित नाही. म्हणजे तुम्ही त्याला कधीच विचारलं नाही काय करतोस, कुठे जातोस, पैसे कुठून आणतोस वगैरे? हा, नाही साहेब. आता काय नातेवाईक म्हटल्यावर काय संबंधच येत नाही ना विचारायचा. आता एक काम करा, त्याच्याबद्दल काय माहिती कळली, त्याचा फोन वगैरे आला तर लगेच मला कळवायचं काय. आणि हो, त्याला वाचवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका, नाहीतर तुम्ही अडचणीत या. फोन आला तर आम्ही पहिलं तुमच्याकडे आणून सोडू. त्याने आमच्या गावचा विश्वासघात केलाय. आता आम्ही आमच्या घरात त्याला थारा देत नसतो.